हिंगोलीच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आम्ही या ठिकाणी आज उभा आहोत। मेन रस्ता टाकण तळेगाव राष्ट्रीय महामार्ग त्याचप्रमाणे श्रीक्षेत्र देवगाव चा जाणारा हा मेन रोड आमचा एलवाडी गावातून जात आहे। 2.5 ते 3 किलोमीटरचा हा पूर्ण रस्ता आहे। पण या रस्त्यावरती गेली 2 वर्ष झाली टाकण माळुंगे MIDCची फुल ट्रॅफिक या ठिकाणी होत आहे। आपण पाहतो या रस्त्यावरती नागरिकांना सुद्धा आणि स्थानिकांना रोड क्रॉस करण्यासाठी सुद्धा गाड्या थांबून त्या ठिकाणी रोड आडवगडा करावं लागत आहे। आणि सुद्धा या रस्त्याची PWDनी कधी उद्यासाठी परत सकाळी काम करायचं अशी या ठिकाणी फार मोठी समस्या या ठिकाणी या रस्त्याची निर्माण झालेली आहे। त्वरित PWDने हा रस्ता चांगला करून रुंदी करून त्या ठिकाणी कंक्रीटचा केला पाहिजे, अन्यथा आम्ही या ठिकाणी PWDचा वारंवार निषेध केलेला आहे। आज सुद्धा या ठिकाणी पंचकृषीच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी या PWD दक्षिण विभागाचा या ठिकाणी निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण लवकरात लवकर हा रस्ता चांगला करावा अशी प्रशासनाला विनंती करतो। आपण या ठिकाणी पाहतोय जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर या ठिकाणी येऊ फाट्याच्या उत्तर बाजूला राष्ट्रीय टाकण तळेगाव महामार्ग आहे, त्या तिथून जाम झालेला आहे। आमचा मूळ प्रवेश मालोजी गाडे पाटील 14 टाळीचे असलेले त्यांचे प्रवेशद्वार आहे या तिथपर्यंत पूर्ण जाम झालेला आहे। आणि तिथून पुढे क्षेत्र देवगाव तिथपर्यंत पूर्ण हा रस्ता 3 किलोमीटरचा पूर्ण जाम झालेला आहे। पूर्ण रस्त्यावरती 10-5 या ठिकाणी रस्त्यावरती चाललेला आहे। 1 दिवसामध्ये त्या ठिकाणी निघून जाऊन पूर्ण त्या रस्त्याचे आज आपण पाहतो पूर्ण चालून झालेले आहे। त्या 3 किलोमीटर रस्त्याला जाण्यासाठी या ठिकाणी जवळजवळ 1 तास लागतोय। PWD दक्षिण विभाग यांनी 2016 साली या रस्त्याचं रुंदीकरण करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांच्या एलवाडी गावातील सर्व शेतकऱ्यांच्या या ठिकाणी त्यांनी भूसंपादन केलं या रस्ता रुंदीकरणासाठी 30 मीटर आणि आज जवळजवळ 7-8 वर्ष या ठिकाणी होत आलेले आहे। या ठिकाणी या रस्त्याचं कुठल्याही प्रकारे रुंदीकरण केलेलं नाही। त्यामुळे आमची PWD दक्षिण विभाग पुणे यांना विनंती आहे की PWD करून सुद्धा आपण काम करत नाही। येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये या रस्त्याची पूर्णपणे डागडुजी केली नाही, डांबरीकरण केलं नाही आणि पुढील येणाऱ्या काळामध्ये हा रस्ता जर लवकरात लवकर नाही केला आम्ही या ठिकाणी PWD दक्षिण आणि एलवाडी ग्रामस्थांच्या वतीने आणि पंचकृषीच्या वतीने या ठिकाणी करणार आहे। आम्ही यांना या ठिकाणी आज या व्हिडिओच्या माध्यमातून PWD दक्षिण विभागाला या ठिकाणी आम्ही सावध करीत आहोत। इथून पुढच्या काळामध्ये आम्ही दक्षिण विभागाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी गाडीवरती घेऊ आणि या ठिकाणी पूर्ण रस्ता या ठिकाणी बंद करण्यासाठी आम्ही एलवाडी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी पूर्ण काम करणार आहे। धन्यवाद। देवगाव एवढी मोठी ट्रॅफिक जाम होती की सगळीकडे जायला अर्धा तास लागते। लहान मुलांना अलीकडे यायला शाळेतून सुटल्यावर यायला अर्धा तास थांबून गाड्या पार करावं त्याचप्रमाणे ठिकाणी गाडी मालकांना करावं लागत आहे। संबंधित ग्रामस्थ असतील त्यांना सुद्धा या ठिकाणी घेऊन प्रवास करावा लागत आहे। तरी आमची प्रशासनाला या ठिकाणी विनंती आहे लवकरात लवकर आपण या ठिकाणी या रस्त्याचं काम चालू करावं, रुंदीकरण करावं। आत्ताच 2 दिवसापूर्वी या ठिकाणी निधी ह्या रस्त्यासाठी घोषित झालेला आहे। ही नुसतं घोषित करून ह्या रस्त्याला काही उपयोग नाही, हे प्रत्यक्षात या ठिकाणी या रस्त्याचं काम चालू झालं पाहिजे अशी आमची ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे। येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर आम्ही या ठिकाणी आंदोलन करू आणि उपोषण या ठिकाणी प्रशासनाच्या विरोधात करणार आहे। शाळेची बस असेल, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या गाड्या असतील, सर्वच गाड्यांना या ठिकाणी नाहक त्रास या ठिकाणी करावं लागत आहे। ही आता आपण या ठिकाणी बस पाहतोय, ही 5 वाजता बस सुटलेली आहे आणि आज ही विद्यार्थी 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे असून या ठिकाणी तर त्यांना यायला जवळजवळ 1 ते 1.5 तास लागत आहे 1 किलोमीटर अंतरासाठी। तर हे प्रशासन करतंय काय? या ठिकाणी आपण यांनी या रस्त्याविषयी माहिती दिलेली आहे। माझी या ठिकाणी संबंधित अधिकारी, संबंधित PWD दक्षिण विभाग यांना या ठिकाणी विनंती आहे की हा त्वरित रस्ता या ठिकाणी केला पाहिजे। ज्यावेळेस आपण संपादन केलं त्यावेळेस आपल्याला गरज आहे म्हणून आपण संपादन केलेलं आहे। आणि या रस्त्यावरती दिवसामध्ये 3 वेळा ट्रॅफिक या ठिकाणी होत आहे। सकाळी 7:30 वाजल्यापासून 10:30 ते 11 वाजेपर्यंत या ठिकाणी ट्रॅफिक होतं आणि त्या ठिकाणी ट्रॅफिक होतं आणि संध्याकाळी 3:30-4च्या दरम्यान पूर्ण सातन MIDC असेल, माळुंगे MIDC असेल, MIDC सुटल्यानंतर या ठिकाणी दररोजच्या संख्येने या ठिकाणी गाड्या जातात, त्या ठिकाणी जात आहेत। प्रत्येकाला घरी जायचं पण घरी जाण्यासाठी 2-3 तास लागत असं। एलवाडी गावचा जायचं या रस्त्याला फार मोठी अडचण
पाठवतो देवगाव एवढी मोठी ट्रॅफिक जाम होती की पलीकडे जायला अर्धा तास लागतो. लहान मुलांना अलीकडे यायला शाळेतून सुटल्यावर इकडे यायला अर्धा तास थांबून गाड्या पार करावं लागते. तरी शासनाने याची त्वरित दखल घ्या. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार.in न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.